आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली समाधी संस्थानचे मुख्य व्यवस्थापक महादेव ज्ञानेश्वर वीर यांनी काल सायंकाळी आळंदी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार तक्रारीच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या संस्थांमध्ये काम करणारा विशाल बाळू वारुळे वय 33 वर्ष, राहणार 24 वाडी पूर, मूळ राहणार नारायणगाव वारुवाडी तालुका जुन्नर, हा मागील जानेवारी महिन्यापासून त्यांच्या संस्थांमध्ये काम करीत आहे। या महिन्यातील 12, 13 आणि 16 तारखेला CCTV फुटेज त्यांनी चेक केले असता त्यांनी मंदिरामध्ये ज्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत त्या दानपेटीतील पैसे काढण्याची कॅशियर बरोबर पैसे दानपेटी काढून जमा करण्याची जबाबदारी आरोपी वारुळे याच्याकडे सोपवण्यात आली होती आणि त्यांनी दानपेटी बनवून पैसे काढून असताना पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये टाकून ते लपून तो घेऊन जात होता आणि कॅशरूममध्ये लपून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचे त्यांनी CCTV फुटेजमध्ये दिसून आले होते। सदरचे CCTV फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल रात्री आळंदी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याचा पुढील तपास सुरू आहे। काल रोजी आमच्याकडे ज्ञानेश्वर महादेव वीर हे मुख्य व्यवस्थापक आहे ज्ञानेश्वर माऊली समाधी संस्थानाची, यांची आमच्याकडे काल सायंकाळी तक्रार प्राप्त झाली। त्यांच्या तक्रारी अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांची तक्रार अशी आहे की त्यांच्या संस्थानामध्ये सेवक म्हणून काम करणारा विशाल बाळू वारुळे वय 33 वर्ष, राहणार 24 वाडी, मूळ राहणार नारायणगाव जुन्नर, हा मागील जानेवारी महिन्यापासून हा त्यांच्या संस्थानामध्ये काम करतोय सेवक म्हणून। आणि या महिन्यातल्या 12, 13 आणि 16 तारखेला CCTV फुटेज त्यांनी चेक केला असता त्यांच्या असं लक्षात आलं की मंदिरामध्ये ज्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत त्या दानपेट्यामधील पैसे काढण्याची, कॅशियर बरोबर पैसे दानपेटीमधून काढून कॅशियर रूम मध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती। आणि त्याने त्या दानपेटीमधून पैसे काढत असताना त्यातील काही पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये तो टाकून ते लपून तो घेऊन जात होता आणि कॅशियर रूम मध्ये लपून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचं त्यांना CCTV फुटेजमध्ये दिसून आलं होतं। सदरचं CCTV फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचा पुढील तपास चालू आहे। कोणते गुन्हे दाखल आहे का कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये, आणि तो आळंदी देवस्थानमध्ये कशा पद्धतीने आला, काय एकंदरीत त्याची मोडस होती? मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे तो 1.5 ते पावणे 2 वर्षापूर्वी आळंदी मंदिरामध्ये सेवक म्हणून काम करत होता। सुरुवातीला त्याने अन्नदान विभागामध्ये काम केलं आणि मागच्या जानेवारी महिन्यापासून तो कॅशियरला दानपेटीतील रक्कम काढण्यासाठी मदतनीस म्हणून काम करत होता। त्याच्यावर काही इतर गुन्हे दाखल आहेत का याबाबतची माहिती आम्ही तो राहत असलेल्या नारायणगाव, जुन्नर, यवत या पोलीस स्टेशनकडे मागणी केलेली आहे। ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील तपास केला जाईल। त्याच्याकडे किती रक्कम आढळून आली? कारण प्रथम 15,000 दिसून येते, नक्की किती रक्कम त्याच्याकडे आढळून आलेली आहे आणि अजून तपासात कोणत्या गोष्टी पुढे येण्यात? जी प्रथम तक्रार प्राप्त झालेली आहे ती 3 दिवसाच्या फुटेजच्या अनुषंगाने सरासरी अंदाजे 5,000 प्रमाणे रक्कम त्यांनी चोरी केली असावी अशी 15,000ची आमच्याकडे प्रथम तक्रार प्राप्त झाली होती। त्याला अटक केल्यानंतर आम्ही जी त्याची घरजडती घेतली त्यामध्ये त्याच्या घरामध्ये 3,83,000 रुपये जवळपास हे रिकव्हर झालेले आहेत। त्याबाबत ती अमाऊंट कुठली आहे नेमकी आणि त्याबाबतचा तपास आम्ही त्याच्याकडे करत आहोत। यामध्ये अजून देवस्थानमध्ये कोणी सहभागी आहे का, याच्यावरती कोणी ही जबाबदारी दिली होती, त्यांचा काही तपास करण्यात आलाय? ही जी प्राप्त तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही अजून जे बाकी शिल्लक फुटेज आहेत ते फुटेज सुद्धा सगळे आम्ही तपासणी करत आहोत। तसेच याच्यामध्ये कुणाचा सहभाग आहे का किंवा याचा कोणी साथीदार आहे का याबाबत सुद्धा पुढील कालावधीमध्ये PCR मध्ये तसा तपास करून ते निष्पन्न केलं जाईल।